सांगलीच्या कृष्णा नदीच्या पातळीत अवघ्या 4 तासात 3 फुटांची वाढ झाली आहे। सकाळी 6 वाजता 26 फुटांवर असणारी पाणी पातळी काल 11 वाजेपर्यंत 29 फुटांवर आली होती। जर आणखी काही फूट पाण्याची पातळी वाढली तर पलूस तालुक्यातल्या आमनापूर पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे। हा पूल पाण्याखाली गेला तर आमनापूर पलूसकडे जाणारी वाहतूक बंद होऊ शकते। कोयना धरण परिसरामध्ये पडणारा पाऊस याचबरोबर कृष्णा नदीमध्ये आजूबाजूला पडणारा पाऊस त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीतही झपाट्याने वाढ होते। याचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी। साताऱ्याच्या महाबळेश्वर तालुक्यात पावसाचा जोर पाहायला मिळतोय। मुसळधार पावसामुळे महाबळेश्वर तापोळा रस्ता खचलाय। या रस्त्याला तब्बल 30 मीटर पर्यंत भली मोठी भेग पडली असून रस्ता अनेक ठिकाणी बिघडलाय। बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणाची पाहणी केली आहे। सध्या एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे। महाबळेश्वरवरून तापोळ्याकडे जाणारा एकमेव रस्ता असल्यानं सध्या चिंता व्यक्त होते आहे। जायकवाडी धरणाच्या वरच्या भागात जोरदार पाऊस सुरू असल्यानं धरणात पाण्याची आवक वाढली आहे। सध्या धरणात 28,477 क्युसेक पाण्याची आवक होती आहे। धरणातील एकूण पाणीसाठा 30.60% झालेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।